तर नमस्कार मंडळी, प्रेम पाटील चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज जाणार आहे आपण जेजुरीला। आपले देव बनवायला दिले होते ते आणायला जाणार आहे आपण। तर आता आपले गावाने कुटुंबानं देवाला बांधला होता, त्याचे देव बनवायला दिले होते जेजुरीला, तर ते आणायला जाणार आहे आपण। तर बघूया पुढे धमाल मस्ती काय होती ती तुम्हाला पूर्ण दाखवणार मी। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। आवेदर आता मी निघत आहे बसकडे, समोरच बस आहे। आता बघूया अजून पुढे काय होते ते। समोरच बघू शकता त्या साईडला बस आहे, लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी दोन वेगवेगळ्या बस आहे। टोटल 90 लोक येणार आज। तर बघू काय काय पुढे होते बघूया। पहिल्यांदाच पाटील परिवार आम्ही चाललेलो आहे। तेव्हा समोरच बस आहे, 2 बसा केलेल्या आहेत। गाईस जर्नी स्टार्ट झालेली आहे आपली, बघू शकता। तुला काय बोलशील जर्नी बद्दल? अरे बोल काही, काय बोलू ना, अरे काहीतरी बोल। तर गाईस बघू शकता जर्नी स्टार्ट झालेली आहे आपली। आता सर्वजण जेंट्स तेवढे नाही आले, पण लेडीजची बस एकदम फुल भरलेली आहे। बघू शकता तुम्ही, पुढे पण बसलेले आहे। मला बघू एकदम पुढे काय काय होतं ते। काय आता आलेला आपण मठला गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। पब्लिक बघू शकता, या साईडला लेडीज आहे पूर्ण। आता आपण जेजुरीला आलेलं आहे। आता मठला गणपतीचं दर्शन घेऊ। दर्शन घेतलेलं पुढे नाश्ता करू, थोडासा नाश्ता केला लगेच बसमध्ये डबल बसू आणि निघू जेजुरीला। तर गाईच आता मंदिरात प्रवेश केलेला आहे आपण, नाही बघू शकता। आणि लोक गणपती तुम्हाला आतून दाखवायचा प्रयत्न करेन, बघू शूट करायला भेटला तर दाखवणार तुम्हाला। फोटो काढण्यास सक्स तुम्हाला हे आहे, आम्ही फोटो नाही काढू, आम्ही व्हिडिओ काढू। काय तर तुम्हाला गणपतीचं दर्शन करा, जास्त बघायला भेटत नसेल कारण की त्या शूटिंग अलाउड नव्हती, त्या कारणाने मी गपची व्हिडिओ काढले। तो कधी 7ची घेण्याची व्हिडिओ असेल ती, त्याने बघायला भेटला असेल तुम्हाला। आता गणपतीचं दर्शन तर केलेलं आहे, आता नाश्ता करतो बघू शकतो तुम्ही। आता नाश्ता करून डायरेक्ट बसमध्ये बसायला जाऊ। फक्त कशी नाश्त्याला टेस्ट आहे यांच्या, थोडीशी खाली जरा करापलेली भाजी लागते। बघू अजून कसं टेस्ट येणार। लाईक बसमध्ये बसून डायरेक्ट लास्ट पता जेजुरीच ना, तुम्ही पण या नाश्ता करायला। चला आता डायरेक्ट भेटू जेजुरीच मग, नाही तर बसमध्ये काही मस्ती झाली तर दाखवणार तुम्हाला, नाही तर डायरेक्ट भेटू आता जेजुरीला। नाश्ता केलेला आता आपण, समोर बघू शकता पूर्ण जण जमलेलं आहे। सर्वजण पाटील परिवार पूर्ण जमलेलं आहे, भक्तांनी जमा केले काहीतरी संत वाटे बघत। बघू कसं ती या म्हणजे आंघोळ करणं म्हणजे त्यांना स्नानबद्ध करणार, नंतर त्यांच्यावर अभिषेक करणार, नंतर त्यांचा तली भंडारा होणार, नंतर जागरण गोंधळ होणार। तर ह्या विधीसाठी आपण देवाच्या भेटीला निघालोय। मग देवाच्या भेटीला कोण निघाले? तुम्ही सर्व निघालो, मी निघालो, मी माझे देव घेऊन चाललोय। कारण जेव्हा मी तुम्ही शब्द डोक्यात घेणार तेव्हा तुम्ही तुमचं जे काही एक प्रकारे कर्तव्य आहे ते कर्तव्य पाळणार। नाही तर आताची गोष्ट काही पोचले, काही पोचतायत आणि अजून पोचतायत असं व्हायला नको। ज्यांनी त्यांनी स्वतःची जबाबदारी जिम्मेदारी स्वीकारा की बाबा रे मी माझे देव घेऊन चाललोय, त्याच्यामुळे मी सगळ्या वेळेला प्राधान्य व्यवस्थित देईन। जर तुम्ही तसं प्राधान्य जर दिलं तर पुढच्या काही गोष्टी व्यवस्थित घडतील। आज आपल्याला काय करायचं आहे, फक्त जेजुरीच्या स्थळी पोहोचल्यानंतर काय रूममध्ये फ्रेश व्हायचं ते फ्रेश व्हा। नंतर इतरांच्या सोबत आम्ही देवांच्या खरेदीला जाणार। तर इतर तुम्ही लोक फक्त काय खरेदी करायची असेल, काय फिरायचं असेल, काय शॉपिंग करायचे म्हणजे जे काय असेल ते तुम्ही करून घ्या। का तर उद्याच्या दिवसाला अजिबात खरेदीला तुम्हाला कोणाला जाता येणार नाही आणि एकमेकावर रोष नको। म्हणजे काय तर उद्याच्या दिवसाला आपण अवने 5 वाजल्यापासून देवाच्या कार्याला सुरुवात करणार, ते शेवटपर्यंत देवाच्या कार्यालाच, खरेदीला वगैरे नाही। त्याच्यामुळे सकाळी 4:45 वाजता आपली गाडी करा नदीवर सुटेल। आज परिस्थिती अशी झाली की करा नदीमध्ये पाणी नाही राहिलं, मोजकं पाणी राहिले। देवांच्या आंघोळी पुरतीच कदाचित वेळ येईल जिथे माझ्यासोबत इतर काही करा नदीमध्ये देव स्नानबद्ध होतो म्हणून आपण पण आंघोळ करावी अशी परिस्थिती असायची, म्हणून तरुण वर्ग वगैरे त्या ठिकाणी आंघोळ करायचा। पण आता परिस्थिती तशी दिसत नाही, कारण आता मी परवाच्या दिवशी विचारलं तर मानवाची आंघोळ होईल इतकं पाणी त्याच्यात राहिलं नाही। तर आता तू काय कर, मग मी जर विसरलो तर आपण जी काही खरेदी करू ना त्या खरेदीसोबत तांब्याचा लोटा वगैरे आणले। हा नाही म्हणून मी काय सांगतोय, म्हणून काय सांगतोय तर आपण जेजुरीला इतर ज्या काही खरेदी करणार आहोत देवांच्या, तर त्यावेळेस गंगाजलाची बॉटल खरेदी करा। भले ती 1 लिटरची खरेदी केली तरी चालेल। मग तिथे कसं स्नानबद्ध करायचं ते मग मी करेन, पण 1 लिटर का होईना इथून जेजुरीवरून गंगाजलची बॉटल घ्या, एक तांब्याचा लोटा घ्या, एक छोटा तामण घ्या
मग त्याच्यामध्ये करा नदीच्या तीर्थक्षेत्री आपण देवाला स्नानबद्ध करू. सेकंड स्टॉप घेतलेला आता जेवण करण्यासाठी. 12चं जेवण 2 वाजता घेतली. दुर्गेश भाऊ तुमचा काय सांगणं आहे गोष्टीवर? आमचं म्हणणं आहे की आता एवढ्या कडक उन्हात आमचे नियोजन म्हणजे आमचे जे आयोजन केलं त्या मंडळाने चांगली जागा निवडली आहे. आता सर्व जेवणाला बसणार आहेत तर तुम्ही पण आता जेवणाला येऊ शकता. बसा. गाईज या जेवाला मस्तपैकी झाडाखाली बसले. पाटील कुटुंब बघा एकदम मस्तपैकी झाडाखाली बसले. आता एकदम जमिनीवर बसल्या. जमिनीवर जोडलेले माणसं आम्ही. बघा आता जेवण करतो. जेवणानंतर भेटू. आता बघू पोडू काय होते तुमचे. तर काही तुम्ही समोरच बघू शकता जेजुरीचं मंदिर. आता आपण जेजुरीला तर पोहोचलेलं आहे. आता रूमसाठी शोध चालू रूमचा. कारण का रूम कुठं घेतली ते माहीत नाही. ती दुसरी बस आहे त्यात बसलेले आहेत त्यांना माहीत तर रूम कुठं घेते ते. आपल्याला काय माहिती नाही. तर रूमचा शोध चालू आहे. रूमवर भेटलं बघूया तर पुढं काय होतं ते. तर काय आता आपण आलेलो जेजुरी आता ना. आता रूम गोसाठी आलो होतो. रूम बघायला गेलो होते आगलाव्यांची. इथे आगलावे फोकरला. आता बिजीकडे रूम बघतात. फायनली आगलाव्यांची बिल्डिंग भेटलेली आहे. आता फायनली आपल्याला रूम भेटलेला आहे. असं वाटलं रूम भेटलेलं. आवडे दमवलं सांगू शकत नाही. खूप दमलोय आम्ही. 3-4 जागेवर फिरत आला होता. थोडंसं विश्राम करावं असं वाटते आणि मग फ्रेश होऊन दर्शनाला जावं भेटणार नाही ना. उद्या जाऊ. वाटते दर्शनाला जाऊ शकत नाही. पायरी सरात नाही वाटते काही आहे देवळांचा. तुझा का सांग. बघ तुला काही सांगायचं आहे ग नाही. असली मोठी बिल्डिंग आहे की आम्ही बुक केली आता. बघू तर प्रत्येकाला कवर रूम भेटते ना कसा होती त्या. अजून जेंट्स सेवाचा आहे. लेडीजची जागा बिल्डिंग बुक केली. जेंट्स अजून येवायची आहे. अजून एक बस बंद पडलेली आहे ती येते. बघू अजून काय होते पुढे. काहीच आता रूम घेतलेले आपण. आता बघू शकता टाच घेऊन चाललेलं आपण देवानासाठी ना. आता समोर बघू शकता दादा पुढे चाललेले आहेत. लाईक भेटू तिथे देव बनवतात त्यांना तिथे भेटू. दाखवतात मला देव कसे घेतात कसे बनवले जातात. आता मूर्त्यांच्या मागे तुम्ही बघू शकता एक ब्लॅकच्या लावतात लाग बोलतात. या साईडला आता बघू शकता पत्रे लावत घेतले देवाच्या मागे. बघू शकता तुम्ही लाख अशी बघ. या साईडने तव्यावर भुजीत घेतलेला आहे. त्याच्याने तो हा मागचा भाग आहे ना हा भरीव होते. कडक असा होते ना लगेच त्याच्या मागे पत्रा लावत घेतलेला आहे. लगे हा पत्रा लावला ना लगेच देव बनवून तयार झालेले असतात. तर काही समोरच बघू शकता ही मूर्ती आम्ही चूज केली मंदिरात मांडण्यासाठी. पूर्ण पाटील परिवाराच्या समितीने ही आता मूर्ती समोर बघू शकता खंडोबाची तुम्ही ही मूर्ती घेतलेली आहे. पूर्ण बघू शकता या साईडला तुम्ही पाटील कुटुंब आहे. आता मूर्ती तर घेतलेली आहे आणि पुढे काय होते अजून बघा. उद्या ते पूजा आहे विजी. बघू अजून काय होते पुढे. बघू शकता मूर्ती पण घेतलेली. आता मूर्ती त्या साईडला घेऊन चालवली तर रूमवर ना. आम्ही अजून शॉपिंग करतो देवाचे. बघू काय काय लागते ते. तर आता देवाची मूर्ती घेतलेली आहे. तर आता देवाची पूजेसाठी खूप सारं सामान लागलेलं आहे. तर बघू शकता नेक्स्ट शॉपवर आलेले आपण. तिथून सामान घेणार आहे देवाची पूजेसाठी. उद्या पूजा आहे तर अजून काय काय घ्यायचं आहे ते बघू ना. तुम्हाला दाखवणार काय काय घेणार ते.